खरं तर गॅस सिलेंडर बुकिंग करण्याची जी वेगवेगळी पद्धत आपल्याकडे आहे त्या पद्धतीच्या बद्दल आपण थोडंसं समजून घेणार आहोत. या पद्धती नेमक्या कुठल्या पद्धतीने आपल्याला गॅस बुक करावा लागतो आणि त्यातली अडचण नेमकी काय येते हे थोडंसं आपण लाईव्ह डेमोच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर गॅस सिलेंडर बुकिंग करण्याची पद्धत कुठली कुठली आहे ती बघूया आणि मग एक एक करून आपण त्याच्यावरती जाऊया. गॅस कंपनीच्या मोबाईल नंबरवर आपल्याला मिस कॉल देऊन सुद्धा आपला गॅस बुकिंग करता येऊ शकतं. पर्याय क्रमांक 1 आहे. पण गॅस बुकिंग नंबर सध्या बंद असल्याची अनेकांची तक्रार आहे. दुसरा पर्याय आहे गॅस कंपनीच्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि त्यानंतर तुमचं गॅसचं सिलेंडर बुक करू शकता. पण अनेक ग्राहकांचं म्हणणं आहे की ही व्यवस्था सुद्धा बंद आहे. आपण चेक करणार आहोत त्याच्याबद्दलचं नेमकी वस्तुस्थिती काय आहे. गॅस कंपनीच्या नंबरवर SMS जर पाठवला तरी सुद्धा आपल्याला आपला गॅस बुक करता येऊ शकतो. पण इथं जेव्हा बुकिंग नंबरवर आपण SMS करतोय त्यानंतर सुद्धा त्याला नीट रिप्लाय येत नाहीये आणि त्यामुळे बुक झाला की गॅस आपला नाहीये हे कळत नाहीये. पेंडिंग असेल तेव्हा सुद्धा. त्यामुळे ही व्यवस्था सुद्धा काम करते का आपल्याला जाणून घ्यायचं. आणखीन एक पर्याय आहे गुगल पे ॲपचा वापर आपण करू शकतो. या गुगल पेच्या माध्यमातून सुद्धा आपण आपला गॅस बुक करतो. साधारणपणे आपण ह्या सगळ्या प्रक्रिया करत आलोय. पण ही व्यवस्था सुद्धा सध्या बंद असल्याचं समोर येत आहे. अनेक ग्राहकांचं म्हणणं आहे की आम्ही या मार्गाचा सुद्धा वापर केला पण त्याच्यातून होत नाहीये. आणि फोन पेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक पर्याय आहे त्याचा आपण वापर करू शकतो पण तिथं सुद्धा अडचणी येत आहेत. पण थोडंसं हे सगळं हे जे वेगवेगळे पर्याय आहेत त्या पर्यायांच्या संदर्भात थोडंसं डिटेलमध्ये आपण जाऊया. वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यासाठी आपल्याकडे पुन्हा तो गॅस मिळेल की नाही म्हणून नागरिक रांगा लावत आहेत. कारण हे सगळे पर्याय करून पाहिले पण सिलेंडर बुक करताना सामान्य नागरिकांना कोणत्या अडचणी येत आहेत याचा लाईव्ह डेमो जो आपण बघणार आहोत. त्यात सिलेंडर बुक करायचं असेल तर त्यासाठी जे पर्याय आता आपण बघितले त्यातला एक एक पर्याय आपण बघूया. पहिला पर्याय जो आहे तो मिस कॉलचा आहे. हा मिस कॉल कुठं देता येऊ शकतो तर मी काही नंबर्स तुम्हाला सांगणार आहे. भारत गॅस भारत गॅसवर जर तुम्ही गेलात तर तिथला नंबर आहे 77 10 95 55 आणि 55. भारत गॅसच्या ग्राहकांसाठी हा नंबर आहे. मिस कॉल दिला याच्यावरती तरी तुमचं बुकिंग आतापर्यंत होत होतं. दुसरी इंडियन कंपनी आहे. इंडियन कंपनीच्या साठीचा नंबर आहे 84 8454 95 5555. तर इंडियन कंपनीच्या ग्राहकांसाठी हा नंबर आहे. HP या कंपनीच्या ग्राहकांसाठी त्यांनी नंबर दिलाय 94 93 60 22 आणि 22. आता हे वेगवेगळे ग्राहकांसाठी नंबर दिलेले आहेत. तर आपण थोडंसं प्रयत्न करूया की या नंबरवर जेव्हा आपण कॉल करतो पण त्याच्यासाठी तुमचा हा नंबर तिथं सेव्ह असला पाहिजे. माझ्या एका मित्राचा नंबर सेव्ह आहे त्याच्यासाठी माझे सहकारी आहेत त्यांच्या नंबरवरून आपण ट्राय करूया की कॉल लागतो का बघूया. याच्यामध्ये गॅस बुकिंगचा नावाने हा नंबर सेव्ह केलेला आहे. आपण बघूया काय रिप्लाय येतोय आपल्याला. तर डेड होतोय कॉल जेव्हा आपण करतोय तेव्हा 222 वाजून तो डेड होतोय. पुन्हा ट्राय करू. आता व्यस्त आहे म्हणून येत आहे. साधारणपणे असं बिझी कधी येत नाही. अजून एकदा बघू.
तर बुकिंगसाठी एक दाबा म्हणते. बुकिंग कंप्लीट होत नाही म्हणते. परत मेसेज आला त्यांचा, मी तोही दाखवतो तुम्हाला. तर आता ही व्यवस्था उपलब्ध नाही असं त्यांचं म्हणणं आहे. युअर लास्ट रिफिल वॉज डिलिव्हर्ड ऑन 18/2/26. युअर नेक्स्ट अवेलेबल बुकिंग डेट 16/3/2026 असं ते म्हणते. HPCLची ही बुकिंग आहे. तर अशा प्रकारची जी अडचण आहे ती ग्राहकांना येते. काही ठिकाणी त्यांना बुकिंग मिळते, पण अनेक ठिकाणी ग्राहकांचं म्हणणं आहे की आम्हाला हे बुकिंग मिळत नाहीये. हे झालं मिस कॉलच्या बद्दल. जेव्हा आपण त्यांना मिस कॉल देतो त्यानंतर आपल्याला हे बुकिंग होत असतं. पण यामध्ये सुद्धा काही अडचणी येत आहेत. पण दुसरा एक पर्याय आहे मेसेज करण्याच्या संदर्भातला. तो पर्याय काय थोडंसं समजून घेऊया आणि त्याच्यासाठीचे नंबर्स कुठले आहेत कदाचित त्याची तुम्हाला कल्पना असू शकते. तर दुसरा पर्याय मेसेजचा आहे. तर मेसेज करण्यासाठी सुद्धा काही नंबर आहेत आपल्याकडे. ते नंबर कुठले आहेत? इंडियन कंपनीनं मेसेजसाठीचा नंबर दिलेला आहे 75888888. हा त्यांचा नंबर आहे. यावरती आपण आणखी एक आहे 24. यावर आपण रिफिल असं जर केलं, मेसेज केला, तर आपल्याला त्याच्याबद्दलचं बुकिंगच्या संदर्भातलं पुढचं अपडेट आपल्याला येतं. भारत गॅससाठी सुद्धा त्यांनी एक नंबर दिलेला आहे. भारत गॅससाठीचा नंबर आहे 18002243 आणि 44. हा नंबर भारत गॅससाठीचा आहे. HP साठीचा सुद्धा एक नंबर आहे. HP न त्यांच्यासाठी नंबर दिलेला आहे 92222011 आणि पुन्हा 22. तर या नंबरवर HPच्या ग्राहकांना सुद्धा रिफिल असा मेसेज केल्यानंतर त्याच्याबद्दलची जी प्रक्रिया आहे पुढची ती पूर्ण होणार आहे. मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी माहिती मिळेल आणि मग बुकिंग कन्फर्म झाल्याचा आपल्याला मेसेज येईल. आणि व्हॉट्सअपनं सुद्धा गॅस सिलेंडर बुकिंग आजकाल करता येऊ शकते. स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळपास प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे आणि गॅस कंपन्यांनी या प्लॅटफॉर्मवर सुद्धा बुकिंगचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर त्यावरून तुम्ही HP जी कंपनी आहे सिलेंडर बुक करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस कंपनीच्या व्हॉट्सअप नंबरवर एक छोटासा मेसेज करायचा आहे. जो मोबाईल नंबर एजन्सीकडे नोंदणीकृत असला पाहिजे आणि त्याच नंबरवरून हा मेसेज पाठवणं गरजेचं आहे. मिस कॉल देऊन बुकिंग जर तुमच्याकडे आलेलं असेल तर तुम्ही स्मार्टफोन मिस कॉलच्या बरोबरच स्मार्टफोनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ही सुविधा उपलब्ध आहे तुमच्यासाठी की तुम्ही तुमचा गॅस बुक करू शकता. पण गॅस सिलेंडर बुक करणं आता या सगळ्या प्रक्रियेनं सोपं झालेलं आहे. त्यामुळे त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा अनेक जण ते करतायत. पण त्यांचं म्हणणं आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून जेव्हा आम्ही मेसेज करतो त्यानंतर सुद्धा आम्हाला अनेक अडचणी येत आहेत. या डिजिटल पद्धतीनं सुद्धा व्यवहार होत आहेत. त्याच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि ते डिजिटल पेमेंट सध्या आपल्याला माहिती आहे की फोनपे आणि गुगल पेच्या माध्यमातून सुद्धा आपण गॅस बुक करत होतो. अनेक जण डिजिटल पद्धतीनंच व्यवहार करतात. वीज बिल, मोबाईल रिचार्ज, इतर पेमेंटसाठी सुद्धा विविध ॲपचा वापर केला जातो. अशाच ॲपनं तुम्ही सिलेंडर सुद्धा बुक करू शकता. त्यासाठी तुम्हाला पेटीएम आणि गुगल पे किंवा फोनपे यासारख्या ॲपमध्ये एक रिचार्ज अशा प्रकारचं आणि पे बिल्स या सेक्शनमध्ये जावं लागतं. या सेक्शनमध्ये तुम्हाला बुक आणि सिलेंडरचा जो पर्याय आहे तो दिसेल. त्यामुळे तुमची गॅस कंपनी निवडून तुम्हाला कंझ्युमर नंबर, तुमचा जो काही नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे
तो तिथं टाईप करायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही गॅस सिलेंडर बुकिंग करू शकता. त्याचं पेमेंटसुद्धा तुम्ही तातडीने तिथंच करू शकता. अनेक ग्राहकांचं म्हणणं आहे की त्यांना ऑनलाईन पर्यायांचा वापर करून बुकिंग करता येत नाहीये, त्यामुळे त्यांना रांगेत उभं राहावं लागतंय. ग्राहकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा जाणून घेऊया. त्यांना काय अडचणी येत आहेत बघूया. या परिस्थितीमध्ये नेमकं इथं कशा रीतीनं सगळं सुरू आहे, सुरळीत आहे का, काय कारण आहे, हे सगळं परिस्थिती निर्माण होण्यामागे जाणून घेऊयात. आपल्या सोबत इथले जे भारत गॅस पुरवठादारक आहे त्यांच्याशी बोलूयात. तर जे एक छोटा जानना था आपसे कि जो सिचुएशन क्रिएट हुई है वो सच में सिचुएशन वैसी है क्या? अब मेरे पास अभी जो सप्लाई चेन है वो बिल्कुल ठीक ठाक है और मुझे कोई प्रॉब्लम नहीं है सप्लाई का. एवरेज सप्लाई मैं दे रहा हूँ और मुझे ऊपर से भी ठीक से माल मिल रहा है. कस्टमर मेरे से खुश है. आपका जो एरिया है उसमें लगभग कितने ग्राहक है और कितने लोगों को आप गैस दे पा रहे हैं? जो अभी हम लोग देख रहे हैं उसके हिसाब से कि बहुत गैस की किल्लत है, गैस नहीं मिल रहा है, लोग पैनिक हो रहे हैं, तो ऐसी ये कंडीशन कैसी है, कितनी रियल में कंडीशन है? नहीं, मेरे पास जो एवरेज पिछले इस सिचुएशन से पहले जो कस्टमर एवरेज था और डिलीवरी जो एवरेज मेरा था वही आज भी मैंने वो एवरेज को मेंटेन कर रहा हूँ. लेकिन ऐप पे लोग बुक कर रहे हैं, ऐप पे बुक नहीं हो रहा है. जो नंबर है मिस कॉल लेने वाला वो नंबर पे बुक नहीं हो रहा है, आपके नंबर बिजी आ रहा है, लोगों को दिक्कतें आ रही है. ये दिक्कतें आ रही है आपके पास कस्टमर तो आते होंगे, बोलते रहेंगे. कस्टमर आते हैं बट इस टाइप का इशू नहीं होता. हाँ, थोड़ा बहुत हो सकता है कोई प्रॉब्लम है बट अभी की सिचुएशन के हिसाब से, आज की सिचुएशन के हिसाब से वो सब नॉर्मल है. ओटीपी जाने में बहुत सारी दिक्कतें हो रही है, ओटीपी नहीं जा रहे. क्या उदाहरण आप दे सकते हैं? और जैसे आप बता रहे थे, हम लोग अंदर जैसे बात कर रहे थे कि कैपेसिटी होती है एक सर्टन ऐप की या नंबर की, तो ये उसके कैपेसिटी ज्यादा लोग उसमें करें, इसलिए पैनिक होने के कारण एक ये कंडीशन क्रिएट हो रही है. अब मैं एग्जैक्ट इसके ऊपर तो नहीं बोल पाऊंगा, परंतु मेरा ओटीपी बेस्ड डिलीवरी प्रॉपर हो रहा है. जितना मेरा हो रहा था और जितना होना चाहिए वो मेरा प्रॉपर हो रहा है. ये भारत गैस एजेंसी. सर आपका नाम? मेरा नाम देवेंद्र है. देवेंद्र, पूरा नाम? देवेंद्र राऊत. देवेंद्र राऊत. हे देवेंद्र राऊत आहेत. ही भारत गॅस एजन्सी आहे डोंबिवलीतली. यांच्याकडे अगदी मुंब्रापर्यंतचा एरिया येतो आणि इथं जर काही परिस्थिती निर्माण झाली तर पोलिसांनी तात्काळ संपर्क करावा यासाठी इथं पोलीस देखील येऊन भेट दिली आहेत. पंकज भालेराव साहेब आहेत, त्यांनी या एजन्सीचे जे इथले वितरक आहेत त्यांच्याशी भेट घेतलेली आहे. मुळात यांनी जी आम्हाला परिस्थिती सांगितली, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की वरिष्ठांकडून आदेश आहेत की इथं कुठेही बोलायचं नाही किंवा कुठेही करायचं नाही. पण त्यांनी जी आम्हाला काही गोष्टी प्रॅक्टिकल दाखवल्या त्या गोष्टी अशा आहेत की युद्धजन्य परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये लोक घाबरली आहेत आणि लोकांनी घाबरून या सगळ्या परिस्थितीमध्ये पॅनिक सिच्युएशन आहे असं समजून काळजीपोटी लोक घाबरलेली आहेत आणि बुकिंग नंबर जे आहेत किंवा बुकिंगसाठी जे आहेत ते लोकांनी जास्त पुढाकार घेतलेला आहे. एक गॅस मिळाल्यानंतर देखील पुन्हा तात्काळ दुसऱ्या गॅस करता बुकिंग करतायत. एव्हरेज एखाद्या त्या नंबर जो आहे त्या नंबरची कॅपॅसिटी 1,000, 10,000, 5,000 किंवा 50,000 असेल तर त्या नंबरवरती लाख लोक बुकिंगसाठी फोन करतायत आणि त्यामुळे लोकांना नंबर बिझी लागतायत आणि याचमुळे ओटीपी जाण्यामध्ये लोकांना अडचणी येतात. त्यांचं एकच म्हणणं आहे की लोकांनी घाबरून जाऊ नये. लोकांना जोपर्यंत त्यांच्याकडे पुरवठा आहे तोपर्यंत पुरवठा जो आहे तो त्यांना केला जाईल आणि ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस देखील त्यांना योग्य त्या पद्धतीनं काही लिमिट दिवसामध्ये भले असू दे पण गॅस पुरवठा होईल. लोकांनी घाबरून जाऊ नये, लोकांनी पॅनिक होऊ नये आणि पॅनिक होऊन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आणि विशेष करून अफवांवर विश्वास ठेवू नये असं एकंदर या सगळ्या गॅस जे वितरक आहे त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ प्रवीण शेट्टीचा अजित पांढरे, न्यूज 18 मराठी, डोंबिवली. तर निश्चितपणे आपल्याला गॅस बुकिंग करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या या सगळ्या पर्याय आहेत त्याचा अवलंब आपण केला पाहिजे, पण संपूर्ण सिस्टीमवर पॅनिक सिच्युएशनमुळे ताण येतोय आणि त्यामुळे अनेकांना अडचण सुद्धा येते. काही ठिकाणी बुकिंग मिळतंय पण त्याच्यासाठी फार पॅनिक व्हायची आवश्यकता नाही असंही सांगितलं जातंय. त्यामुळे तुम्ही सुद्धा या वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करा आणि आपलं गॅस बुक करण्याचा नक्की प्रयत्न करा, पण त्याच्यासाठी पॅनिक अजिबात व्हायची गरज नाही.